मुंबई महापालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या कथित विधानामुळे मोठा वाद उफाळून आला। त्यामुळे सभागृह पुन्हा पुन्हा तहकूब करण्याची वेळ आली। महापौर पदाच्या सन्मानाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना सभागृह नेते गणेश खणकर यांनी नवीन सदस्यांनी महापौरांचा मान राखला पाहिजे असं सूचित केलं। त्यावर प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, आम्ही ते विकत घेतले नाहीत असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर वातावरण पेटलं। सत्ताधारी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली। किशोरीताई माफी मागा, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद या घोषणांनी महापालिका सभागृह दणाणून गेलं। अखेर परिस्थिती हाताबाहेर जातात महापौर रितू तावडे यांनी 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब केलं। त्यानंतर 10 मिनिटांनंतर सभागृह पुन्हा सुरू झालं। त्यावेळी सभागृह नेते गणेश खणकर यांनी किशोरी पेडणेकरांना निलंबित करण्याची थेट मागणी केली। पण विरोधी पक्षनेत्यांचा हटवादीपणा एवढा शिगेला पोचलेला आहे की आतापर्यंत झालेल्या गेल्या 3 महिन्यातल्या कामकाजामध्ये तो पदोपदी दिसतोय आणि आजही त्यांनी त्याचा कळस गाठलेला आहे। आणि विरोधी पक्षनेत्यांच्या वर्तणुकीच्या किंबहुना माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील अपमानाच्या वक्तव्याचा निषेध आणि विरोधी पक्षनेत्यांच्या वागणुकीचा निषेध म्हणून आज ही सभा तहकूब झाली। मी आजही तेच म्हणते की मी बाळासाहेबांचे विचार विकत घेतले। विचार हा शब्द खोडून बाळासाहेब नावावर बाळासाहेब चांद तारे सूर्य सगळं पृथ्वी तोपर्यंत कोणाची हिंमत नाही बाळासाहेबांना विकत घ्यायची। एक तर आता ते हयात नाही, हयात नसताना त्यांचा काय काय अपमान केला तो उघड या महाराष्ट्राने पाहिलंय। त्यामुळे बाळासाहेबांची मुशीत आम्ही मुशीत का आम्ही आजही बाळासाहेबांच्या विचाराच्या कुशीतच आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।